पुण्य ही एक अदृश्य आध्यात्मिक संपत्ती किंवा सकारात्मकतेचे फळ आहे, जे थेट डोळ्यांना दिसत नाही, परंतु जीवनात सकारात्मक परिणाम घडवते. ते माणसाच्या चांगल्या कृती, विचार आणि धर्मचरणातून साठवले जाते, ज्याचा लाभ वर्तमान आणि पुढील जन्मात मिळतो. याला ईश्वरी कृपा, सुदैव किंवा कर्माची पुंजी मानली जाते. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. रायगडमधील एका गावामध्ये एक आजी तिच्या 3 नातींसोबत राहत असते. काही वर्षापूर्वी गावामध्ये पूर आला होता आणि त्या पुरामध्ये त्या आजीचं घर तसेच तिचा मुलगा आणि सून देखील वाहून गेले होते. बिचाऱ्या 3 नातींची जबाबदारी आजीवरती म्हातारपणात आली होती. पण आजी न डगमगता खूप काबड कष्ट करत होती आणि आपल्या नातींचा सांभाळ करत होती. आता घर वाहून गेल्यामुळे आजीकडे निवाऱ्यासाठी देखील काही नव्हतं. सर्व संसार देखील वाहून गेलेला होता. तरी आजीने मात्र हिंमत हारली नव्हती. ती आपल्या नातींना घेऊन मंदिराच्या मागच्या बाजूला राहत होती. कष्ट करत होती, पण नातींना मात्र शाळेत पाठवत होती. नाती देखील आजीला कामाधंद्यामध्ये मदत करत होत्या. त्यांचे दिवस खूप कष्टामध्ये चालले होते. आपल्या हातात काही नसताना देखील आजी जेव्हा देखील एखादं सत्कर्म करण्याची वेळ येते, तेव्हा ते करण्यासाठी कधीही मागे सरकत नसे. त्या मंदिरामध्ये कधीकधी लांबच्या प्रवासाला जाणारा वाटसरू रात्रीचा मुक्काम करत असत. सकाळी ते आपल्या वाटेने जात असत. एखादा वाटसरू जर का रात्री तेथे आला आणि तो भुकेलेला असला तर आजी आपल्या वाटेची भाकरी त्याला खाण्यासाठी देत असे आणि स्वतः मात्र उपाशी झोपत असे. आजीच्या अशा वागण्याचा तिच्या मोठ्या नातीला मात्र खूप राग येत असे. तिला वाटायचं की इथं आपल्यालाच एक वेळचं धडसं पोटभर जेवण मिळत नाही, पण आपली आजी मात्र तिच्या वाट्याचं अन्न या वाटसरूंना देऊन टाकते. आजी वाटसरूंना जेवण देते या गोष्टीचा तिला राग नव्हता, पण तिला आपली आजी भुकेलेली असते आणि ती तशीच झोपते म्हणून तिला वाईट वाटतं. ती आजीला बोलत असे तेव्हा आजी तिची समजूत काढत असे. आपण एका हाताने दिलं तर आपल्याला कधीतरी दोन्ही हाताने मिळते. या चांगुलपणावर आजीचा विश्वास होता. मोठ्या नातीला जेवण वाढायला सांगितलं की ती नेहमी भांड्यांचा आवाज करत असे. त्यावर आजी म्हणायची की आपण काय खातो की उपाशी राहतो हे शेजाऱ्याला कळता कामा नये. कधीकधी आजी तिला भाकरी करायला सांगत असे, तेव्हा ती जोरजोरात भाकरी थापायची आणि आवाज करायची. तेव्हा आजी तिला सांगायची की अगं, किती भाकरी झाल्या हे तव्यालाही कळता कामा नये. एके दिवशी आजीने तिला भाकरी करण्यास सांगितले आणि देवळात कुणी वाटसरू आला होता, त्याला आजी पाणी देण्यास गेली. तेव्हा त्या मोठ्या नातीच्या लक्षात आलं की आजी आपल्या वाटीची भाकरी वाटसरूला देणार. त्यांच्याकडे फक्त 4 भाकरीचंच पीठ शिल्लक होतं. त्या रागात तिने भाकरी जोरजोरात थापायला सुरुवात केली. घरात भाजीसाठी काहीही उपलब्ध नव्हतं म्हणून भाकरीसोबत मिरचीचा ठेचा बनवायला घेतला. 4 भाकरी चौघींनी वाढून घेतल्या. आजीला एक ताट दिलं आणि तिघीजणी भाकरी खायला बसल्या. आजीने आपलं ताट त्या वाटसरूला दिलं. वाटसरू नको नको म्हणत असतानाही आजीनं त्याला भाकरी दिली. वाटसरूच्या लक्षात आलं की 4 भाकरी बनवण्याचा आवाज आला होता, म्हणजे आजीने आपल्या वाटेची भाकरी मला खायला दिली. तिच्या या गरिबीतही पाहुण्यांचा आदर सत्कार करणे, त्यांना जेवण खाऊ घालणे हा चांगुलपणा त्याला आजीमध्ये पाहायला मिळाला. सकाळी देवळात ताट आणण्यासाठी गेलेल्या मोठ्या नातीला एक चिठ्ठी सापडली. त्यावर लिहिलं होतं की या गावातील माझं घर आणि जे शेत आहे ते मी तुम्हाला देत आहे. तिन्ही नातींना खूप शिकवा व मोठं करा. ही चिठ्ठी तिने वाचली आणि तिला आजीचं म्हणणं पटलं. आपण एका हाताने दिलं की परत दोन्ही हाताने मिळतं, म्हणून तर म्हणतात ना की आपण जर का दुसऱ्याला मदत केली तर आपल्यासाठी देखील कोणी ना कोणी मदतीचा हात घेऊन उभा असतो. जेव्हा आपण एका हाताने देतो तेव्हा दुसऱ्या हाताने आपलं पुण्य प्रवेश करत असतं. पुण्य दिसत नाही,
पण वेळ आल्यावरती आपलं काम करण्यास सुरुवात करते. म्हणूनच पुण्याची पेरणी करा, फळाची अपेक्षा करू नका, कारण फळ नक्की मिळते. तुम्हालाही आजची कथा कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.